दीड दिवसाच्या साखर चौथीच्या गौऱ्या गणपती बाप्पाची स्थापना। सावरोली सार्वजनिक गणपतीसह घरगुतीही झाली घटस्थापना। गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत। गणेशोत्सवानंतर संकष्ट चतुर्दशीच्या निमित्ताने सर्वत्र ठिकाणी दीड दिवसाचा साखर चौथीच्या गौऱ्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी घरगुतीसह मंडळाचे बाप्पाही विराजमान झाले असून दीड दिवसाच्या बाप्पांना वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत ब्राह्मणांच्या साक्षीने मंत्रघोषणे स्थापन करण्यात आली। सावरोली गावात भैरवनाथ मंदिरात सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली असून भजन हरिपाठ यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे। तर या बाप्पाच्या घटस्थापनेचा मान मंडळाचे कार्यकर्ते प्रफुल्ल किलंजे व त्यांची पत्नी या दाम्पत्यांना देण्यात आल्याने मनोभावे पूजा अर्चा केली। तर राधाकृष्ण प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत साखर चौथीच्या गौऱ्या गणपती बाप्पाची स्थापना केली व यासह घरगुती गणपती बाप्पा गजानन बैलमारे, कृष्णा पाटील, शैलेश बैलमारे यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले असल्याने सावरोली गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। या गणपती बाप्पाची ढोल ताशांच्या गजरात गावातून वाजत गाजत आणून गावदेव असणाऱ्या भैरवी मंदिरात स्थापना करण्यात आली आहे। यावेळी सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे, ग्रामपंचायत सदस्य शुभम किलंजे, सचिन पाटील, रघुनाथ पाटील, अमित बैलमारे, पंकेश बैलमारे, प्रफुल्ल किलंजे, लोकेश पाटील, त्रिवेंद्र पाटील, भावेश पाटील, केतन पाटील, प्रशांत बैलमारे, विराज किलंजे यासह अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ, महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या। तर राधाकृष्ण प्रतिष्ठानच्या बाप्पाची स्थापना करताना संकेत घोसाळकर, प्रयाग घोसाळकर, निखिल मेहतर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.